आता आपण राधानगरीतून पुढे आलो आहे. रस्ता एकदम सुपर आहे. कोल्हापूर, राधानगरी, फोंडा, कणकवली एकदम सुपर रोड, परफेक्ट, बघायची गरज नाही. एकदम सुसाट रोड आहे. रोड थोडा छोटा आहे, एवढा पण छोटा नाही, पण एक व्यवस्थित आहे रोड, एकदम परफेक्ट आहे. गाडी एकदम स्मूथ चालते एकदम आहे. आणि बाजूबाजू झाडं आहेत, एकदम मस्त वाटतं एकदम. हे बघा, गाड्याची रहदारी पण आहे. घाबरायचं असं कारण रात्रीपर्यंत रहदारी असते, नाहीशी नाही, थोडा कमी असतात. पण फक्त गवाई रोडला फक्त सांभाळावं लागतं जरा, की इथे गवाई खूप आहे. कारण हे अभयारण्य पूर्ण आहे. लेफ्ट राईटला पूर्ण जंगल आहे. आणि इथे एक शिंगी गेंडा किंवा गवाई रेडे आहेत ना, इथे खूप यांचा वावर इथे आहे या जंगलामध्ये. त्यामुळे ते इथे सांभाळायला लागतं बस. बाकी हा रोड एकदम मस्त आहे. म्हणजे मी मागच्या वेळी कधी माहिती आहे किती वर्ष आलो होतो तेव्हा पूर्ण खड्डे होते, त्यामुळे मी इथे यायचं टाळायचो. पण आता मला माझा भाऊ बोलला मला की हा रोड एकदम मस्त, जाऊन बघायचा. बघतो ते खरंच रोड एकदम सुपर रोड आहे. मस्त एकदम सावळी येते. पूर्ण झाडावरती आलेली आहेत रोडवरती, हिरवगार. आणि आता जेवढं आहे त्याचा पाऊस पडल्यानंतर इथे एकदम हिरवगार वातावरण. पाऊस एकदम ते पाणी वाहत असतं एकदम या बाजूला पूर्ण गटरानी. म्हणजे हे ते छोटे छोटे नाले आहेत ते. हे बघा ट्रक किती मस्त आहे, असं वाटतं बघा सावळी पडली एकदम मस्त एकदम थंडगार. मोठमोठे कंटेनर बिंटेनर हे बघा, हे मोठमोठे ट्रेली वेली आहेत, इथून जातात आता, कारण बावडागड बंद आहे. खरंच मस्त रोड आहे, प्रश्नच नाही. सुपर आहे रोड एकदम. आता ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एवढी हिरवेगार आहे, विचार करा पावसाळ्यात काय असेल. फक्त एवढंच की ते रेंज नाही फोनला कुठल्याही, ते काही कुठं म्हणजे कुठलाही फोनला इथे रेंज नाही. त्यामुळे रात्रीचं जरा काय झालं, समजा गाडीचा प्रॉब्लेम झाला किंवा अजून काय झालं तर तिथे कॉन्टॅक्टला काही चान्स नाही किंवा गाडीला. त्यामुळे गाडीला पण इथे खूप रहदारी कमी. म्हणजे जाताना जरा तुम्ही सांभाळून बस, रात्रीचं जाणं इथून टाळा. हिरवगार वातावरण, थंड वाटतं एकदम आहे. आउटसाईड टेम्परेचर दाखवते आता आहे 29.5 आउटसाईड टेम्परेचर. एवढा भर उन्हात, म्हणजे एवढं या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दुपारी 12:30 वाजले आता आहेत. पुढे घाट चालू आहे, फोंडा घाट चालू आहे, होईल पुढे आता थोड्या वेळाने. थोडी वळणवी शार्प वळणवी नाही तर ते समोरून जरा टर्न मारताना किंवा समोरून गाड्या चान्सेस असतात, कारण रोड छोटा आहे. साईड मारताना जरा सांभाळून जरा. इथे खाली बघितलं तर पूर्ण खाली दरी आहे, झाड आहे त्यामुळे समजत नाही, पण खाली त्या साईडला पुढे घाटामध्ये गेलं तर पूर्ण दरी आहे. लेफ्ट साईडला, राईट साईडला पूर्ण. स्पीड लिमिट 30चं इथे. सगळ्या मस्त शांत वाटतं एकदम. असं वाटतं इथे बाजूला गाडी लावून झोपून जावं. एसी नको आणि काय नको. हा आपलं कोकणासारखं सुंदर असं मला वाटत नाही दुनियेमध्ये कुठे काय असेल. कुठली दुसरं सिटी असेल किंवा कुठला प्रदेश असेल. देवाने, नेचरने पूर्ण म्हणजे सगळं काय कोकणाला दिलेलं आहे. म्हणजे असं कुठली गोष्ट नाही जी इथे नाही आहे. मस्त वाटतं, निसर्गरम्य वातावरण एकदम. पावसाळ्यात तर इथे म्हणजे घरी जाण्याचं मन नाही करणार, एवढं सुंदर वातावरण ते असतं एकदम थंडगार एकदम. रात्रीचं धुकं एकदम फुल धुकं रात्री इथे.
फुल जंगल एकदम. वरती बघाल तर डोंगर पूर्ण हिरवेगार आहेत. ओव्हरटेक मारताना खूप सांभाळून, कारण समोर गाडी येण्याचे खूप चान्सेस असतात. टर्नला समजत नाही आपल्याला, तर रिस्की ओव्हरटेक मारू नये. स्पीड ब्रेकर आहे. पावसाळ्यात यायलाच भेटेल, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरपर्यंत, तर जरूर इथे भेट द्या. कारण खूप सुंदर वातावरण इथे असतं. तुम्ही येऊन जरा म्हणजे जर फील कराल तर तुम्हाला वाटेल की हा म्हणजे एक ती माणसं सिटीत राहतात, त्या माणसं एकदम दिवसभर कंटाळतात त्या धकाधकीच्या जीवनामध्ये. जर या अशा ठिकाणी यायला तुम्हाला जर टाईम भेटेल तर तुम्ही कधी येऊन म्हणजे त्या दिवसामध्ये तुम्ही एक वेगळा आनंद इथे अनुभवू शकता, का वेगळा एक नेचर तुम्ही एक अनुभवू शकता इथे येऊन तुम्ही. रोड तर खूपच मस्त आहे, प्रश्नच नाही रोडबद्दल. आता नवीन रोड आहे त्यामुळे एकदम स्मूथ रोड आहे. ऍक्सिडेंट झाले, ट्रक खाली पलटी झाला आहे. किती वरती एकदम झाडं, एकदम आडेली वरती रोडवरती आहे झाडं, एकदम मस्त वाटतं, एकदम सुंदर. बघा इथे लोक खूप थांबलेली इथे लोक आहेत. कोल्हापूरला कंटेनर चालले, हे सॉरी टँकर चालले, पेट्रोल डिझेलची वाहतूक करणारे टँकर आहे ते. चालवताना सांभाळून. कसं होतं, काही काही लोकांना अशा रोडवर चालवायची सवय नसते. टर्नवरती ओव्हरटेक मारताना बघत नाही, डायरेक्ट ओव्हरटेक मारत समोरून ट्रक बी आला तर ॲक्सिडेंटचे खूप चान्सेस असतात. त्यामुळे अशा टर्नला ओव्हरटेक मारू नये. कन्फर्म करून समोर गाडी येतच नाही आहे, एकदम शुअर करूनच मग ओव्हरटेक मारावी.
गाडी समोर चालतच असेल तर समोर येणं गाडी आपल्याला पटकन समजत नाही, थोडी राईट लागून बघावं लागतं की कुठे गाडी येते की नाही येते. गाडी ब्रेकला पटकन थांबत नाही, त्यामुळे जरा जास्त करून गेअर कंट्रोलवरती गाडी थांबवायचा प्रयत्न करायचा, गाडी स्पीड कमी करायचा. गेअर आणि ब्रेक्स दोन्हीचं कॉम्बिनेशन झालं तर गाडी लवकर थांबते किंवा गाडी पटकन कंट्रोल होते. फक्त ब्रेक मारण्याची गाडी थांबत नाही, कारण 5व्या गेअरमध्ये गाडी कशी एकदम फ्री असते, ब्रेकवर थांबायला गेलं तर पटकन थांबत नाही. बघा एक खालचा गेअर उतरल्यानंतर गाडी पटकन कंट्रोलमध्ये येते. टर्न आहेत, शार्प टर्न.